प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, तुम्हाला शांती आहे का? तुमच्या घरात शांती आहे का? तुमच्या परिवारामध्ये शांती आहे का? नाहीये. याचं कारण आहे आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या, धन दौलत संपत्ती प्रॉपर्टी पैसा गाड्या घोड्या पद मोठपण चेअर खुर्च्या आम्हाला शांती देत नाही. दारूचा ठिया पिक्चरचं थिएटर वेळ प्रकारे तुम्ही कुठं जा मनोरंजन करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला शांती मिळणार नाही. आज घरामध्ये शांती नाहीये. आज घर डिस्टर्ब आहे. काय? त्याचं कारण आहे. कारण आम्ही ज्या शांतीचा खोज करायला पाहिजे, ज्या शांतीचा मी शोध करायला पाहिजे, ती शांती आज आमच्याकडे नाहीये. आणि म्हणून माझ्या कुटुंबामध्ये बेचैनी, भांडण तंटा किरकिर काय? घरात शांती नाही. मी एक आज तुम्हाला सांगणार आहे महत्वाचं, की प्रभू येशू हा शांती देणारा देव आहे. जर विश्वासाने जर आम्ही त्याच्याकडे आलो आणि त्याचं वचन जर आम्ही अंगीकृत केलं, 100% शांती आमच्या घरामध्ये प्राप्त होणार आहे. प्रियांनो, तुम्ही अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला आहे. अहो, पवित्र बायबलमध्ये म्हटलेलं आहे, अहो कष्टी आणि भारक्रांत जनो तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला शांती देईल, तुम्हाला विसावा देईल, तुम्हाला आनंद आणि शांती देईल. कारण आमचं दुःखित कुटुंब परमेश्वर क्षणामध्ये बदलणार आहे. लक्षात घ्या, पवित्र बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की स्वतः प्रभू येशू म्हणतो, मी तुम्हास शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो. आपली म्हणजे त्याची स्वतःची शांती आहे, कारण तो शांतीचा राजकुमार आहे, तो शांतीचा जनक आहे, तो शांतीचा खजाना आहे. तो म्हणतो, माझ्याकडे जी शांती आहे राखून ठेवलेली मी तुम्हाला देतो. जसे जग देते तसे नाहीये. जगाची शांती एक क्षणभंगूर आहे, जगाचा आनंद क्षणभंगूर आहे. परंतु तो म्हणतो, जग देते तसे नाही. तुमचे अंतकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. म्हणून आम्हाला घाबरून जायची गरज नाही. आम्हाला खरी शांती पाहिजे असेल तर प्रभू येशूकडून आम्हाला शांती मिळते. पवित्र बायबलमध्ये अजून एक वचन तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. नीतिसूत्र याचा एक अध्याय, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की खरी शांतीचा जनक आणि खरी शांतीचा उत्पादक प्रभू येशू ख्रिस्त आहे. पवित्र बायबलमध्ये यशाया 32 आणि 17 मध्ये म्हटलेलं आहे की नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फल सर्व कालचे स्वास्थ्य व निर्भयता असते. लक्षात घ्या प्रियांनो, पवित्र बायबलमध्ये असंही म्हटलेलं आहे यशाया ग्रंथ याचा 9वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये की देवाच्या शांतीला व त्याच्या सत्ता वृद्धीला कधी अंत नसतो. हो, परमेश्वर आम्हाला शांती देऊ इच्छितो, बरं आम्ही ती घेत नाहीये. लक्षात घ्या. आणि म्हणून यशाया 26 आणि 3 आणि 7 मध्ये म्हटलेलं आहे की ज्याचं मन परमेश्वराच्या ठाई स्थिर आहे त्यास देव पूर्णपणे शांती देणार आहे. पूर्ण शांती देव देतो, परंतु आमचं मन देवाकडे स्थिर नाही. आणि एका